माझ्याकडे मार्केटिंगला काही नव्हतं, पण माझं फोकस फक्त एकच होतं, क्वालिटी. क्वालिटीच सर तुमची मार्केटिंग करू शकते सर. ठीक आहे, आजचा जमाना आहे, इंस्टाग्राम रील्स टाकतात, हे टाकतात, पण मी तसं अजून काय एवढं हे केलं नाही. आणि कस्टमर आले, त्यांनी गुगल थ्रू त्यांनी टेस्ट घेतली आणि टेस्ट घेतल्यानंतर कस्टमरच फीडबॅक देऊन जातात आणि तेच कस्टमर रिपीटेड आहे. आज असे काही कस्टमर आहेत सर, माझं जर शॉप बंद असेल, तसं नसतंच, पण जर माझं शॉप बंद असेल तर कस्टमर वडापाव दुसरीकडे जातच नाही खायला. क्वालिटी चांगली असेल तर एकदा पहिल्यांदा कस्टमर ज्यावेळेला येईल त्यावेळेला जर त्याला आपण काय पाहिजे त्याला जर खुश केलं, त्याला जर तुमची वस्तू आवडली, ती क्वालिटी आवडली, टेस्ट आवडली, तर 2 फायदे होतात. एक तो परत येतो, दुसरी गोष्ट तो माउथ पब्लिसिटी करतो, अजून 4 लोकांना सांगतो. आणि माउथ पब्लिसिटी सारखी दुसरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाही. त्याच्यामुळे पुढेच नाही सर. बाकी फ्लेक्स लावणं, मोठं ओपनिंग करणं वगैरे या गोष्टी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा, पण बेसिक जे तुमचं आहे, सरांनी पण जे पुण्यापासून मुंबईपर्यंत सगळे वडापावचे जेवढे जॉईंट आहेत सगळीकडे जाऊन ते टेस्ट करून आले, तो रिसर्च केला, ती टेस्ट आपली काहीतरी एक युनिक लोकांना आवडेल अशी टेस्ट डेव्हलप केली. आणि त्याचा फायदा असा आहे की माउथ पब्लिसिटी होती. आता काही सुरुवातीला जे लोक आले त्यांना आवडल्यामुळेच ते अर्थातच नवीन आता तुम्हाला ते स्वतःही येत आहेत, नवीन लोकांनाही घेऊन येतात. हो.